थँक यू जीसस. पवित्र परमेश्वरा, या वेळामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू राजा, तुला विनंती करतो की आजचं वचन आम्हा प्रत्येकांसाठी विशेष स्वरूपाने आशीर्वादाचं कारण तो होऊ दे. पवित्र परमेश्वरा, आजच्या वचनाच्या द्वारे तुझ्या लेकरांची आत्मिक गरज, आत्मिक तहान आणि भूक परमेश्वरा तू आजच्या वचनातून तू पूर्ण कर. आणि पवित्र परमेश्वर, मी प्रार्थना करत आहोत तुझं सामर्थ्य, तुझी दया तुम्हाला प्रत्येकांना प्रगट कर राजा. आणि जिवंत देवा, आम्हा प्रत्येकांच्या द्वारे तू उंचला जाऊ दे, तू गौरवला जाऊ दे. सर्व आदर महिमा गौरव परमेश्वरा मी केवळ तुला देतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू आहे. आमेन आमेन आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी, जोरदार. थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड. धन्यवाद येशू. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सुप्रियांनो, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करतो की आजची ही सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. आणि प्रभूने त्याच्या कृपेच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना पुन्हा एकदा त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने त्याच्या चरणाजवळ आम्हाला एकत्रित केलेला आहे. सो प्रभूच्या गौरवासाठी आम्ही जोरदार टाळ्या वाजवूयात. थँक्यू लॉर्ड. आणि आजच्या या समयामध्ये आम्ही ज्या विषयाला आम्ही अभ्यासणार आहोत तो विषय आहे एकच नाव. हालेलुया. एकच नाव. सो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला या वचनाला आम्ही पाहण्या अगोदर जगामध्ये सुद्धा प्रियानो वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. अनेकांना आम्ही पाहतो की दोन दोन नावं असतात. एक डॉक्युमेंटरी एक नाव असतं आणि एक लाडाने एक नाव असतं. त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या नावानिशी प्रियानो त्याची कारकीर्द सुद्धा महत्वाची ठरते. सो नाव ज्या प्रकारे प्रत्येक व्यक्तींचं असतं प्रियानो, इंडिव्हिज्युअल प्रत्येक व्यक्तींना नाव आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येकांना नाव देण्यात आलेलं आहे आणि नावानुसार प्रियानो त्या व्यक्तीची कारकीर्द सुद्धा ओळखली जाते. परंतु आम्ही पाहतो की मनुष्याच्या जीवनामध्ये आणि संपूर्ण जगभरामध्ये प्रियानो एक नाव इतकं प्रभावशाली नाव आहे, जे नाव प्रियानो अनेकांच्या जीवनामध्ये तारण देण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये क्षमा मिळण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये सामर्थ्य देण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये जीवन देण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये मूल बनण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये उत्तर देण्यासाठी आणि अनेकांच्या जीवनामध्ये प्रियानो नेतृत्व करण्यासाठी प्रभावशाली असं नाव आहे. ते नाव म्हणजे येशू हे नाव आहे. हालेलुया, हालेलुया. सो सर्व जगभरामध्ये वेगवेगळी नावे जरी असतील, जगाच्या निर्मितीपासून तर आतापर्यंत आणि येथून पुढे सुद्धा कितीही वेगवेगळी नावे असू द्या, परंतु यानो जे नाव आम्ही आज पाहणार आहोत त्या नावासंबंधी आम्हाला जे अभिवचन मिळणार आहे ते विशेष स्वरूपाचे वचन आहेत. आणि प्रियानो, प्रभूची इच्छा आहे की या नावानुसार आम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती प्रत्येक आवश्यकता आमच्या जीवनामध्ये प्रभू प्राप्त करून देणार आहे. हालेलुया. सो सर्वप्रथम आम्ही पाहूया की या नावा संबंधी आम्हाला काय मिळतं, आम्हाला काय प्राप्त होतं, की ज्या जगातल्या प्रत्येक व्यक्तींच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीची अपेक्षा त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि वचनातून आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांचे कृत्य अध्याय 4 आणि वचन 12 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 4 वर्स 12, प्रेषित 4 आणि वचन 12 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. हालेलुया. सो सर्वात महत्वपूर्ण गोष्ट की जी मनुष्याला आवश्यक असणारी बाब, मनुष्याला आवश्यक असणारी गोष्ट जगामध्ये आणि जगातील प्रत्येक व्यक्तींसाठी जन्मल्यापासून तर मरोपर्यंत प्रियांनो प्रत्येक व्यक्तींना या गोष्टीची आवश्यकता आहे, ज्या नावाची आवश्यकता आहे ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे. आणि सर्वात महत्वपूर्ण गोष्ट मनुष्याला आपल्या गरजांपेक्षा, आपल्या आवश्यकतांपेक्षा, आपल्या आरोग्यापेक्षा, आपल्या समृद्धीपेक्षा, आपल्याला यश आणि बरकतीपेक्षा प्रियांनो मनुष्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट म्हणजे प्रियांनो तारण.
हालेलुया. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टता देत आहे की प्रियानो, लुकाने लिहिलेलं हे प्रेषितांचे कृत्य या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. आहे का? तारण कोणाकडूनच नाहीये. देवाच वचन स्पष्टतेने आम्हाला सांगतं की तारण आणि तारण हे केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आहे. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 10 पासून जर आम्ही वाचलं तर याची स्पष्टता आम्हाला येते. तर तुम्ही सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यातून उठविले, त्या नासुरी येशूच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. सो प्रियांनो, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्त होण्यासाठी एकच नाव पुरे आहे, ते नाव म्हणजे येशू. जसं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जो व्यक्ती आपल्या मुखाने कबूल करतो की येशू प्रभू आहे, आणि जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केला आहे, पियानो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं. सो येशूच्या नावामध्ये पहिली गोष्ट काय मिळते? काय प्राप्त होते? तारण. सो मनुष्याच्या जीवनातील ही सर्वात महत्वपूर्ण बाब त्याला आवश्यक आहे, ती म्हणजे तारण. आणि तारण कोणाच्या नावात आहे? येशूच्या नावामध्ये. कुठल्याही मनुष्याचं नाव प्रियांनो इतकं सामर्थ्यशाली नाही की मनुष्याला तारण प्राप्त करून देऊ शकेल. आहे का? आतापर्यंत मोठमोठे पराक्रमी शूरवीर व्यक्ती होऊन गेलेत, मोठमोठे काम करणारे व्यक्ती होऊन गेलेत, परंतु पियानो अनेक मोठमोठ्या स्वरूपाने पियानो अनेकांनी संपत्ती कमवली, अनेकांनी पियानो आपलं नाव मोठं लौकिक केलं, परंतु पियानो त्या नावामध्ये हे सामर्थ्य नाही की आम्हाला तारण प्राप्त करून देईल. केवळ एक नाव आहे की जे आम्हाला तारण प्राप्त करून देऊ शकतं, ते म्हणजे येशू. येशू. हालेलुया. कारण वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की दुसऱ्या कोणाकडूनही तारण नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. आहे का? दुसरं कोणतं नाव सामर्थ्यशाली आहे का की जे आम्हाला तारण प्राप्त करून देऊ शकतं? नाही. आणि म्हणून पियानो, तारण जर आम्हाला पाहिजे, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला तारणाची आवश्यकता आहे, आणि ज्यांना तारण मिळालेलं आहे त्यांनी या तारणामध्ये टिकून राहण्यासाठी सुद्धा त्यांना येशू हे नावच घ्यावं लागेल. हालेलुया. येशू शिवाय जगाला प्रियांनो आणि जगातल्या व्यक्तींना प्रियांनो पर्यायच नाहीये की ज्यांना तारण प्राप्त होऊ शकेल. देवदूताचं नाव सुद्धा नाहीये की जे मनुष्याला तारण प्राप्त करून देऊ शकेल, कारण आमच्यासाठी बलिदान झालेला केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या प्रत्येकांच्या पापांना त्याने स्वदेही वाहून तो वधस्तंभावरती गेला, आणि त्याने आम्हाला प्रत्येकांना पापातून मोकळीकता प्रदान केलेली आहे. हालेलुया. सो तारण केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये असल्या कारणानेच पियानो आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त होते. आणि म्हणून पियानो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, यशया 53 आणि वचन 4 पासून आम्ही वाचूया. या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगतं, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लय केले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास प्राप्त झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादिले. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्तावरती आमचे पाप लादण्यात आले, आणि म्हणून पियांनो आम्हाला प्रत्येकांना, या जगातला असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याला तारण मनुष्याच्या नावामध्ये मिळू शकतं. तारण केवळ आणि केवळ प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. तारण म्हणजे काय? हालेलुया. तारण आम्ही म्हणतोय की तारण मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, पण तारण म्हणजे काय? हालेलुया. आपण म्हणतो की पापांची क्षमा, आणखी येस
जरा आणखींसाठी टाळ्या वाजूयात. त्या भयंकर अग्नीपासून प्रियांनो आमचा प्रत्येकांचा बचाव होणं. जो अग्नी प्रत्येक व्यक्तीच्या वाटेला होता, तो अग्नी जो कायमस्वरूपाने धगधगता अग्नी, नरकाचा अग्नी प्रत्येक व्यक्तीला मिळणार होता, तो अग्नीपासून आमचा प्रत्येकांचा बचाव होणं म्हणजे आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त होणं आहे. हालेलुया. आणि त्या अग्नीपासून आम्हाला प्रत्येकांना मोकळीकता किंवा सुटका कशी मिळाली? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने कबूल करतो आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून पित्याने जिवंत केलं असा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो, त्या प्रत्येकांना तारण प्राप्त होतं. हालेलुया. सो तारण केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. सो तारण कसं मिळतं आम्हाला? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणि विश्वासाच्या द्वारे. सो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला. हा विश्वास जो व्यक्ती करत आहे त्या प्रत्येकाला प्रियानो तारण प्राप्त होतं. हालेलुया. हालेलुया. सो जगातला असा कुठला व्यक्ती आहे का की ज्या व्यक्तीने आमच्यासाठी प्रियानो आमचे पाप, आमचे अपराध स्वतःवरती घेतले? कोणीच नाहीये. फक्त एक नाव आहे, जे नाव आहे येशू नाव आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये प्रियानो तारण आहे. आणखी एक वचन आम्ही पाहूया की दुसरी गोष्ट मनुष्याला काय मिळते किंवा काय प्राप्त होतं. पहिले योहान याचा अध्याय 2 आणि वचन 2 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे? पहिले योहान याचा अध्याय 2 आणि वचन 2 मध्ये, आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. हालेलुया. हालेलुया. सो दुसरी गोष्ट मनुष्याला प्राप्त होते, दुसरी गोष्ट मनुष्याला मिळते, ती गोष्ट महत्वपूर्ण गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे प्रियांनो पापांची क्षमा. हालेलुया. काय प्राप्त होतं? पापांची क्षमा. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्य पाप घेऊन परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. परमेश्वराजवळ जाण्यासाठी, परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या पापांची क्षमा होणं आवश्यक आहे. आणि पापांची क्षमा ही प्रायश्चित्ताच्याद्वारे होते. जसं नियमशास्त्र मला सांगतं की मनुष्याने जर पाप केला असेल, त्याने अपराध केला असेल, तर प्रियांनो त्याने पाप बली किंवा त्याने परमेश्वरासमोर प्रियांनो ज्या नियमांना परमेश्वराने देव केलेला आहे की त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या पशु पक्ष्यांचं त्याने अर्पण करावं. गोऱ्याचं अर्पण करण्यासंबंधी सांगितलेलं आहे. त्याच प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की जर तो व्यक्ती दरिद्री आहे, जर त्या व्यक्तीची ती कुवत नाही, तर तो होल्यांचं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पशूंचं अर्पण करण्यासंबंधीची नियमावली दिलेली होती. सो पापांची क्षमा मिळण्यासाठी प्रियांनो रक्त ओतणं आवश्यक होतं. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं रक्त ओतल्या वाचून पाप क्षमा नाही. सो रक्त ओतल्या वाचून जर पाप क्षमा नाही, तर आता असं कुठल्या प्रकारचे पशु पक्षी उपलब्ध नाही की जे पवित्रतेने आहे. आणि म्हणून प्रियांनो कितीही रक्त ओतलं तर प्रियांनो मनुष्य सातत्याने पाप जरी करतो, परंतु प्रियांनो एकदाच ओतलेल्या रक्ताच्या द्वारे मनुष्याला कायमस्वरूपाची पाप क्षमा मिळावी असं निष्कलंक आणि पवित्र असं रक्त ओतणं आवश्यक होतं. आणि परमेश्वराने प्रियांनो त्या निर्दोष कोकऱ्याचं रक्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या वधस्तंभावरती वाहिलं आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याने पापांची क्षमा प्राप्त करून दिली. हालेलुया. स्वामी पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपाने प्रियांनो मनुष्य रक्ताची ओतणी करतो, वेगवेगळ्या प्रकारचं बलिदान तो करतो. गोऱ्याचं बलिदान करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्याचं तो बलिदान करतो की या रक्ताच्या द्वारे मला पापांची क्षमा मिळेल, माझ्या अपराधांची क्षमा मला मिळेल. परंतु प्रियांनो आता आम्हाला कुठल्याही प्रकारे पशुची किंवा पक्ष्याची प्रियांनो आम्हाला बलिदान करण्याची आवश्यकता मुळीच नाहीये. तर आम्हाला फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करायचा की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती तो बलिदान झाला, त्याच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे माझ्या सर्व पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने मला दिलेली आहे. मी माझ्यासाठी पश्चातापी प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे, तो प्रायश्चित्त प्रभू येशू ख्रिस्त झालेला आहे. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही म्हणूया माझ्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त प्रायश्चित्त झाला. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकांना पापातून मोकळीकता देण्यासाठी, आम्हाला प्रत्येकांना पापातून प्रियांनो सुटका मिळण्यासाठी
प्रायश्चित्त होणं गरजेचं होतं, आणि ते प्रायश्चित्त म्हणजे बलिदानाच्या द्वारे, रक्त ओतल्याच्या द्वारे. आणि ते बलिदान आणि ते रक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं निष्कलंक पवित्र असं रक्त प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती वाहिण्यात आलं. ज्या प्रकारे आत्ताच आम्ही जे वचन वाचलं, परत एकदा ते वचन आम्ही पाहूया. यशिया याचा अध्याय 53 आणि या ठिकाणामध्ये वचन आम्हाला पाहायला मिळतं. वचन 1 पासून आम्ही वाचतो की यशिया 53 आयझाया चॅप्टर 53 वर्स 1 ऑनवर्ड्स. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणावर प्रगट झाला आहे? कारण जो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरोखर पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. सो प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण, जगातला प्रत्येक व्यक्ती पापांची क्षमा मिळण्यासाठी प्रियांनो नियमानुसार लेवियाच्या पुस्तकामध्ये या स्वरूपाचे नियम दिलेले आहेत की जर मनुष्याला पापांची क्षमा मिळवायची तर त्याने गोऱ्याचं अर्पण करायचं, त्याने प्रियांनो होल्याचं अर्पण करायचं. या स्वरूपाने त्याच्या कुवतीनुसार त्याने अर्पण करण्यासंबंधी सांगितलेलं आहे. हालेलुया. कोकऱ्याचं अर्पण करण्यासंबंधी सांगितलेलं आहे. परंतु प्रियांनो, मनुष्याने किती जरी कोकऱ्यांचं अर्पण केलं, गोऱ्याचं अर्पण केलं, तरी प्रियांनो मनुष्याच्या पापांची क्षमा त्याला प्राप्त होऊ शकत नाही. देवाचं वचन स्पष्टतेने आम्हाला सांगतं, सर्वांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. परंतु आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती अर्पण झालेला देवाचा कोकरा तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, की ज्याने आपलं रक्त, आपलं बलिदान त्या वधस्तंभावरती दिलं, आणि त्याच्या बलिदानाच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या वाहिण्याच्या द्वारे प्रियांनो आम्हाला प्रत्येकांना पापांची क्षमा मिळालेली आहे. तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. हालेलुया. सर्व जगाच्या पापाबद्दल प्रियांनो तो त्या वधस्तंभावरती अर्पिला गेला. फक्त ख्रिस्ती लोकांना वाटत असेल की प्रभू येशू ख्रिस्त फक्त माझ्यासाठी वधस्तंभावरती अर्पिला गेला, असं नाहीये. जो व्यक्ती प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो, येशू प्रभू आहे असं आपल्या मुखाने कबूल करतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो की प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं, त्या प्रत्येक व्यक्तीला तारण प्राप्त होतं. प्रियांनो, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जे रक्त ओतण्यात आलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, त्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो त्या व्यक्तीला पापांची क्षमा प्राप्त होते. हालेलुया. पापांची क्षमा केवळ आणि केवळ येशूच्या नावामध्ये आहे. हालेलुया. येशूच्या नावामध्ये पापांची क्षमा आहे. आणखी एक वचन आम्ही पाहूया की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणखी आम्हाला काय प्राप्त होतं. प्रेषित 3 आणि वचन 16 मध्ये, ऍक्ट चॅप्टर 3 वर्स 16, प्रेषित 3 आणि वचन 16 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे, त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे, त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीर संपत्ती प्राप्त झाली आहे. हालेलुया. सो तिसरी गोष्ट मनुष्याला प्राप्त होते, ही सर्वात महत्वपूर्ण बाब आहे. आता तारण मिळालं, आता पापांची क्षमा मिळाली, आता तिसऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. या ठिकाणामध्ये प्रियांनो मी पाहतो की पेत्राने एका व्यक्ती संबंधी या ठिकाणी संभाषण होत आहे आणि या व्यक्तीला प्रियांनो, एका लंगड्या भिकाऱ्याला आरोग्य मिळाल्यानंतर प्रियांनो त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांनी पेत्राबरोबर संभाषण केलं आणि पेत्राने या गोष्टीची स्पष्टता देत आहे की ज्या व्यक्तीला आरोग्य मिळालं, जो लंगडा व्यक्ती होता, या लंगड्या व्यक्तीला जे सामर्थ्य मिळालेलं आहे ते सामर्थ्य कशाने मिळालं? येशूच्या नावाने मिळालं. हालेलुया. हालेलुया.
सो आज आम्ही सुद्धा प्रियानो ज्या वेळेस आत्मिकरित्या आम्ही पांगळे ठरतो, आत्मिकरित्या आम्ही लंगडे ठरतो, आत्मिकरित्या प्रियानो आम्ही दुर्बल ठरतो, प्रियानो आम्हाला आत्मिकरित्या, मानसिकरित्या, बौद्धिकरित्या, शारीरिकरित्या प्रियानो सामर्थ्यशाली करणारा केवळ आणि केवळ प्रभू येशू आहे. त्याच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो मला पाहायला मिळतं की अनेक वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रियानो बोलल्या जातं की प्रभू येशूच्या नावामध्ये उभे राहा. हालेलुया. आणि प्रियानो जे अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून एका ठिकाणामध्ये पडलेले असतात, जे प्रियानो चालू शकत नाही, बोलू शकत नाही, प्रियानो जे आपला हात उंच करू शकत नाही, वाकू शकत नाही, प्रियानो अशा लोकांना ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रियानो त्यांना सांगितल्या जातं, आज्ञा दिली जाते, प्रियानो त्या वेळामध्ये ते लोक बोलायला लागतात, ते लोक प्रियानो ऐकायला लागतात, ते लोक चालायला लागतात, ते लोक उड्या मारायला लागतात, ते वाकू लागतात आणि अद्भुत कार्य प्रियानो त्या सामर्थ्याच्या द्वारे घडून येतं की प्रियानो ते सामर्थ्य आणि केवळ एकाच नावामध्ये आहे. ते नाव म्हणजे येशू हे नाव आहे. हालेलुया. हालेलुया. सो आज जर आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिकरित्या जर आम्ही दुर्बल आहोत तर येशूचं नाव घ्या. येशू तुम्हाला सामर्थ्य देईल. येशू त्याच्या सामर्थ्याने तुमचं जीवन भरवेल, तुमचं अंतःकरण तो भरवेल. कारण प्रियानो आम्ही कितीही जरी दुर्बल असलो पण येशूचं नाव आम्ही घेतो, प्रियानो आमच्या जीवनातील सर्व प्रकारचे बंधन येशूच्या नावामध्ये तुटल्या जातात. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ह्या व्यक्तीला ज्यावेळेस प्रियानो पेत्र आणि योहान त्या वाटेवरून जात आहे, प्रियानो त्या ठिकाणामध्ये एक जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया. की जो व्यक्ती जन्मापासून प्रियानो पांगळा होता, पेत्राने त्याला काय म्हणलं, पेत्राने त्याला आज्ञा दिली, पेत्राने त्याला जी गोष्ट देऊ केली प्रियानो या संपत्तीपेक्षा, सोन्या रुपयांपेक्षा प्रियानो फार मोठी आहे. की जो लोकांच्या देण्यावरती अवलंबून होता प्रियानो, आता प्रियानो हा व्यक्ती आपल्या पायावरती उभा राहणार आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याला आज्ञा दिली जाते प्रियानो, त्या वेळामध्ये आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, तेव्हा त्याचे पावले व घोटे यात तात्काळ पळाले. हालेलुया. सो येशूच्या नावामध्ये आम्ही एकमेकांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे, कारण येशूच्या नावामध्ये सामर्थ्य मिळते प्रियानो. हालेलुया. आम्ही किती दुर्बल असू द्या, आम्ही किती हताश असू द्या, आम्ही किती निराश असू द्या, आमच्या शरीरामध्ये प्रियानो ताकद नसेल, आमच्या शरीरामध्ये प्रियानो सामर्थ्य नसेल, मानसिकरित्या आम्ही जरी प्रियानो दुर्बल झालेला असू, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव जर आम्ही उच्चारतो तर प्रियानो ती सर्व प्रकारची दुर्बलता, सर्व प्रकारचा अशक्तपणा, सर्व प्रकारची मरगळ येशूच्या नावामध्ये दूर केली जाते प्रियानो. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो प्रियानो येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आणखी की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आणखी आम्हाला काय मिळतं आम्ही पाहूया. पहिले योहान याचा अध्याय 5 आणि वचन 13 मध्ये, 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 13, पहिले योहान 5 आणि वचन 13 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तारण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पापांची क्षमा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जी चौथी गोष्ट प्रत्येक व्यक्तीला मिळू शकते, मिळते, ती म्हणजे आम्ही वाचूयात. पहिले योहान 5 आणि वचन 13, 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 13 या ठिकाणामध्ये वचन सांगतं, देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांस सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. हालेलुया. सो चौथी गोष्ट मनुष्याला प्राप्त होते, ती चौथी गोष्ट सर्वात महत्वपूर्ण आहे, ती म्हणजे सार्वकालिक जीवन. काय प्राप्त होतं? थोडं जोरात बोलूयात, आणखी एकदा बोलूयात. हालेलुया. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.
सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन की जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. आणि सार्वकालिक जीवनासंबंधी जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर पियानो या ठिकाणामध्ये आम्ही त्याच अध्यायामध्ये वचन 11 आणि 12 आम्ही वाचूयात. सेम चॅप्टर वर्ड्स 11 अँड वर्ड्स 12. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्या सार्वकालिक जीवन दिले आहे. हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. हालेलुया. सो प्रभूची फार मोठी कृपा आपल्यावरती आहे. फार मोठी कृपा आहे की आम्हाला पुत्र लाभला. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त लाभला. जगामध्ये करोडो अब्ज लोक आहेत परंतु त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त लाभला का? नाही लाभला. इवन हा विचार करा की आपल्या आप्तजनांमध्ये, प्रियजनांमध्ये, नातेवाईकांमध्ये किती लोक आहेत की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त माहिती नाहीये. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. सो पित्याने आम्हाला प्रत्येकांना पुत्राकडे आकर्षलं, त्याच्या स्वतःकडे आकर्षलं आणि त्याच कारणाने आम्ही पुत्राकडे आलो. आणि पुत्र आम्हाला प्रत्येकांना लाभला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला लाभला. ही परमेश्वराची कृपा आहे. जर आम्हाला पुत्र लाभला नसता तर सार्वकालिक जीवन आम्हाला मिळालं नसतं, आम्हाला तारण मिळालं नसतं, आम्हाला पापांची क्षमा मिळाली नसती, आम्हाला सामर्थ्य मिळालं नसतं. आज सुद्धा आम्ही पापामध्येच आमचं जीवन जगलो असतो. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्य या जगामध्ये पापी म्हणून जन्माला येतो, परंतु पियानो मनुष्य पापी म्हणून जरी तो जन्माला येतो पण पियानो तारणाची संधी मनुष्याला प्राप्त होते. आणि ज्या व्यक्तींना तारणाची संधी मिळते पियानो परमेश्वराची कृपा त्या व्यक्तीवरती झालेली आहे. याच्यातून ती गोष्ट स्पष्ट होते. हालेलुया. सो पियानो परमेश्वराची जर कृपा आमच्यावरती झाली नसती तर पियानो आज सुद्धा आम्ही पापामध्येच असतो. परंतु आम्हाला तारण मिळाल्यानंतर ते तारण आम्हाला टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. येशूच्या नावामध्ये तारण आहे, पापांची क्षमा येशूच्या नावामध्ये आहे, सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आहे आणि सार्वकालिक जीवन सुद्धा पियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे काय या संबंधी आम्ही पाहिलं होतं, अभ्यासलेलं आहे, माहिती आहे. हालेलुया. तर आंटींसाठी टाळ्या वाजवत आम्ही. जो पुत्राला ओळखतो आणि जो पित्याला ओळखतो, ज्या पित्याने पुत्राला पाठवलं त्या पित्याला ओळखणं आणि त्या पुत्राला ओळखणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणं आणि पित्याला ओळखणं म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. आम्ही दोघांना ओळखतो. हालेलुया. आणि पियानो ही ओळख आमची अधिक वाढणं गरजेची आहे. ही ओळख फक्त एकदाच आमची झाली म्हणजे संपलं असं नाहीये. ती ओळख आम्ही अधिक वाढवणं गरजेचं आहे की पुत्र कसा आहे, पवित्र तो परमेश्वर कसा आहे याला आम्ही अधिक जवळीकतेने ओळखणं गरजेचं आहे. आणि त्याला ओळखण्यासाठी प्रियानो आम्हाला रोज वचन वाचणं गरजेचं आहे, रोज वचनाचं मनन करणं गरजेचं आहे, रोज आम्हाला प्रियानो प्रार्थना करणं गरजेचं आहे की त्याच वेळेस प्रियानो आम्ही त्या पुत्राला, त्या पित्याला मी ओळखू शकतो. वचनाच्या द्वारे, सहभागितेच्या द्वारे, वचन ऐकण्याच्या द्वारे, प्रियानो वचन आम्ही मनन करण्याच्या द्वारे, प्रार्थना करण्याच्या द्वारे आम्ही अधिकतेने आम्ही त्याला ओळखू शकतो. आणि दोघांना ओळखण्यासाठी प्रियानो आम्हाला वचनाची गरज आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की पित्याला ओळखणं आणि पुत्राला ओळखणं. आणि पुत्राला आणि पित्याला ओळखण्यासाठी प्रियानो वचनाची आवश्यकता आहे. सार्वकालिक जीवन त्या प्रत्येक व्यक्तीला मिळालेलं आहे की ज्या व्यक्तीला पुत्र लाभला आहे. आम्हाला पुत्र लाभला, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं. आता हे सार्वकालिक जीवन मिळाल्यानंतर प्रियानो आता आमची वाटचाल कुठे होते? स्वर्गीय जीवनाकडे. हालेलुया. स्वर्गीय जीवनाकडे आमची वाटचाल होते. स्वर्गीय जीवन आम्हाला मिळून घेण्यासाठी प्रियानो आम्हाला पुत्राला आणि पित्याला अधिक ओळखणं गरजेचं आहे. आमची सहभागिता अधिक असणं गरजेचं आहे. जगाबरोबर असलेलं आमचं नातं प्रियानो हे संपुष्टात आणणं गरजेचं आहे. जगाची रूढी परंपरा, जगाचे विचार, जगाची प्रियानो विचारधारा आम्हाला त्या करून प्रियानो पवित्र शास्त्रानुसार पित्याची आणि पुत्राची जी विचारधारणा आहे ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. पुत्राच्या मार्गाने आम्हाला चालणं गरजेचं आहे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की
मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. सो पित्याकडे जाण्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाने चालावं लागेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत ओळखत आम्हाला पित्याला ओळखावं लागेल. हालेलुया. तरच प्रियांनो आम्ही पित्यापर्यंत पोहोचू शकतो, तरच आम्ही स्वर्गीय जीवनाकडे आमची वाटचाल करू शकतो. प्रियांनो हा जीवन प्रवास फार कठीण आहे. हा जीवन प्रवास प्रियांनो फार चढ उताराचा आहे. परंतु प्रियांनो या प्रत्येक प्रवासाच्या वेळामध्ये, प्रत्येक घटकेमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. ही गोष्ट आम्ही कदापि विसरता कामा नये. आम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं की प्रियांनो मी एकटा आहे. रविवारचा वचन आपण या ठिकाणामध्ये ऐकलं असेल, आपल्याला आठवते असेल. आठवतंय काय विषय होता? की परमेश्वर आम्हाला खरोखर वाचवेल का, वाचू शकतो का, हा विषय होता. आणि ज्यावेळेस प्रियांनो मी युट्यूबला हे व्हिडिओज मी टाकत असतो आणि युट्यूबला व्हिडिओज टाकल्यानंतर प्रियांनो एका बहिणीने कमेंट मला केली. मी ज्यावेळेस व्हॉट्सअपला प्रियांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पर्सनली काही जणांना मी पाठवत असतो आणि त्या वेळामध्ये मी त्यांना हे वचन पाठविलं. त्यांनी एक कमेंट्स मला रिप्लाय केली की मी फार आश्चर्यचकित झाले की मी या गोष्टीचाच विचार करत होते की मी आता फार कष्टातून, मी फार निराशेतून मी जात आहे आणि मी याच गोष्टीचा विचार करत होते की खरोखर परमेश्वर मला सोडू शकतो का. मी ज्या कष्टातून जात आहे, ज्या संकटातून मी जात आहे, या गोष्टीतून परमेश्वर खरोखर मला सोडू शकतो का. परंतु मी आज हे वचन मी ऐकलं आणि परमेश्वराने मला फार धीर दिला. हालेलुया. सो प्रियांनो परमेश्वर त्याच्या लोकांना सोडवितो, परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो. आणि म्हणून प्रियांनो ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं वचन ऐकतो त्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला प्रोत्साहित करतो. हालेलुया. ती बहीण शिक्षक आहे. परमेश्वराने त्यांना त्या वचनाच्या द्वारे प्रोत्साहित केलं, त्या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये आलेली निराशा परमेश्वराने दूर केली. म्हणून प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्ही ऐकणं फार गरजेचं आहे. परमेश्वराच्या वचनाचं मनन करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस वेगवेगळे संदेश सुद्धा प्रियांनो वेगवेगळ्या माध्यमातून प्रियांनो आपल्यापर्यंत येतात तर ते वचन आम्ही ऐकले सुद्धा पाहिजेत. कधी कधी आपल्याला सभेला यायला जमत नाही, परंतु प्रियांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते युट्यूबच्या चॅनलवरती प्रियांनो ते वचन आपण ऐकू शकता, पाहू शकता आणि त्या माध्यमातून परमेश्वर नक्की तुम्हाला फार अधिक आशीर्वाद तो नक्की करेल. हालेलुया. सो सार्वकालिक जीवन हे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून, केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या माध्यमातूनच मिळते. येशूच्या नावामध्ये सार्वकालिक जीवन आहे. कारण ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले आहे, त्याला सार्वकालिक जीवन लाभले आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. परंतु प्रियांनो आम्ही जगामध्ये पाहतो की आज अनेक असे लोक आहे की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्त पुत्र हा लाभलेला नाहीये. हालेलुया. त्या लोकांबद्दल आम्हाला चिंता वाटली पाहिजे. आम्हाला तारण मिळालं म्हणजे झालं असं नाहीये. आता आमची दुसरी जबाबदारी बनते की प्रभू येशू ख्रिस्त हे आम्हाला तारण येशूच्या नावामध्ये मिळालं, आम्हाला पापांची क्षमा मिळाली, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं, आम्हाला सामर्थ्य मिळालं. आता इतरांना प्रियांनो आम्ही सुवार्ता सांगण्याबद्दल त्यांना सुद्धा परमेश्वराची कृपा त्यांच्यावरती व्हावी यासाठी प्रियांनो आम्ही सुद्धा त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता नक्की सांगितली पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, ज्या प्रकारे पौल म्हणतो की मी जर सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. जर पौल ही गोष्ट लिहितो की ज्या पौलाने शेकडो मंडळाची स्थापना केली, हजारो त्याने सेवक उभे केले, हजारो प्रियांनो त्याने अनुयायी त्याने उभे केले, शिष्य उभे केले प्रियांनो, तो पौल म्हणतो की मी जर सुवार्ता सांगत नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. आम्हाला वाटतं की आमची दुर्दशा व्हावी म्हणून आम्ही सुरुवात करावी आमच्या नातेवाईकांपासून, आम्ही सुरुवात करावी आमच्या ओळखीच्या लोकांपासून, आम्ही सुरुवात करावी आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं, आमच्या जवळच्या लोकांपासून. आम्ही जर सुवार्ता सांगण्याची सुरुवात केली तर प्रियांनो नक्की प्रभूचं राज्य या जगामध्ये लवकर आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यावरती सुद्धा प्रियांनो परमेश्वराने कृपा करावी आणि त्यांना सुद्धा पुत्र लाभावा, त्यांना सुद्धा सार्वकालिक जीवन मिळावं, हा उद्देश आमच्या जीवनामध्ये कायम असला पाहिजे. हालेलुया. आम्ही सेल्फिश नसावं, फक्त आम्हालाच मिळालं म्हणजे झालं असं नाही. आमच्या बरोबर आमच्या ओळखीच्या लोकांना सुद्धा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त मिळाला पाहिजे, त्यांना सुद्धा सार्वकालिक जीवन मिळालं पाहिजे. जर तुम्ही स्वर्गामध्ये परमेश्वराचा गौरव करण्यासाठी तुम्ही असाल आणि तुमचे नातेवाईक जर अग्नीमध्ये जळत असतील तर हे दृश्य कसं असेल.
किती भयंकर हे दृश्य असेल, आम्हाला फार त्रास होईल. जरी आमचे अटॅचमेंट, जरी आमची जवळीकता त्या ठिकाणामध्ये नसणार, परंतु पियानो आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही नक्कीच पूर्ण केली पाहिजे, करायला पाहिजे की नाही. म्हणून आम्ही सुवार्ता सांगितलीच पाहिजे. हालेलुया. येशू प्रभू आहे ही सुवार्ता आम्ही सांगावी. येशूला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं ही सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे. आणि आम्ही सांगितलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावरती प्रेम करतो आणि तो तुमच्यासाठी या जगामध्ये आला, तो तुमच्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तो आम्हाला प्रत्येकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ही सुवार्ता आम्ही प्रत्येकांना सांगितली पाहिजे. पियानो तो समोरचा व्यक्ती विश्वास ठेवेल अगर ठेवणार नाही, परंतु पियानो आम्ही त्याला संधी नक्की द्यायला पाहिजे. हालेलुया. संधी संबंधी जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस वधस्तंभावरती मारला गेला, प्रभू येशू ख्रिस्ताने आपला प्राण पित्याकडे सोपवून दिला. त्यानंतरहून पियानो प्रभू येशू ख्रिस्त त्या जिवंत होऊपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याच्या योगे पियानो त्या अधोलोकामध्ये तो उतरला. की जे अधोलोकामध्ये असलेले, जे नोहाच्या काळामध्ये असलेले जे आत्मे आहे, त्या आत्म्यांना सुवार्ता सांगण्यासाठी, त्यांना संधी देण्यासाठी. सो संधी परमेश्वर प्रत्येकांना जर देत असेल तर आम्ही जिवंत आहोत. आम्ही सुद्धा पियानो ही संधी आमच्या नातेवाईकांना, आप्तजनांना, ओळखीच्या लोकांना आम्ही संधी द्यायला पाहिजे की येशू प्रभू आहे, प्रभू येशूच्या नावामध्ये तारण आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करा, प्रभू येशू तुमच्या पापांची क्षमा नक्की तुम्हाला देईल, प्रभू येशू ख्रिस्त नक्की तुम्हाला तारेल. तुम्ही येशूवरती विश्वास करा. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो येशूच्या नावामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. योहान सुवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 12 मध्ये, जॉन चॅप्टर 1 वर्स 12 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला सांगत आहे. योहान सुवर्तमान याचा अध्याय 1 आणि वचन 12 वचनात आम्ही वाचूया. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया, हालेलुया. सो पाचवी बाब आम्हाला प्रत्येकांना मिळते, ती म्हणजे येशूच्या नावामध्ये, ती म्हणजे देवाची मुले होण्याचा अधिकार. काय प्राप्त होतं? काय प्राप्त होतं? देवाची मुले होण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. आणि देवाची मुले आम्ही प्रत्येकाने व्हावं. जगातल्या प्रत्येक व्यक्तीने देवाची मुले व्हावं, पियानो ही परमेश्वर पित्याची इच्छा आहे. आम्ही त्यासाठी पियानो कायम तत्पर असणं गरजेचं आहे. कारण वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण, जगामध्ये या गोष्टी अधिकतेने घडतात पियानो. अनेक जण पियानो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात आपल्या समस्या घेऊन, अडचणी घेऊन, दुःख घेऊन, निराशा घेऊन, आपत्ती घेऊन, आजारपण घेऊन. परंतु पियानो ज्यावेळेस त्यांच्या समस्यातून त्यांना मोकळीकता मिळते, अनेक वेळेस असाच अनुभव आहे. आणि अधिकतेने पियानो ह्याच गोष्टी पाहायला मिळतात की अधिकतेने लोक आपल्या समस्या सोबत ज्यावेळेस प्रभूकडे ते येतात, पियानो समस्या सुटल्यानंतर ते प्रभू येशू ख्रिस्ताला विसरून जातात. आणि परत ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये समस्या उद्भवते त्यावेळामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. असंच घडतं. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. सो देवाची मुले आम्ही केव्हा बनू शकतो, ही गोष्ट सुद्धा फार महत्वाची आहे. हालेलुया. देवाची मुले आम्ही केव्हा म्हणू शकतो? जर पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर पियानो वचनाची स्पष्टता आम्हाला यातून येते की जर आम्ही पाण्याने आणि आत्म्याने जर आमचा बाप्तिस्मा झाला तरच पियानो आम्ही देवाची मुले होण्याचा आम्हाला अधिकार पूर्णपणे प्राप्त होतो. कारण ज्या प्रकारे योहान सुवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हालेलुया. पाण्याने आणि आत्म्याने बाप्तिस्मा झाल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश त्याला करता येत नाही. आणि देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणं म्हणजेच देवाची मुलं बनणं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्ही अर्ध्या स्वरूपाने पियानो देवाची मुले बनू शकत नाही. गरजेपुरता आम्ही देवाची मुले बनू शकत नाही. बनू शकतो का?
देवाची मुले बनण्यासाठी पियानो पूर्तता होणं गरजेचं आहे. पाण्याने आणि आत्म्याने आमचा बाप्तिस्म होणं गरजेचं आहे. त्याच वेळेस देवाची मुले आम्ही बनू शकतो. या ठिकाणामध्ये पियानो वचन आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला. स्वीकार करणं म्हणजे काय? स्वीकार करणं हेच आहे, उघडपणे स्वीकार करणं की मी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये माझा बाप्तिस्म होणं, या गोष्टीची स्वीकृती आहे, स्वीकार करणं आहे की येशू प्रभू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये त्या व्यक्तीला बाप्तिस्म मिळणं आहे, हे स्वीकारणं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि फक्त गरजेपुरतं येणं प्रियांनो ही गोष्ट स्वीकारलेली नाहीये, ती फक्त गरज आहे. आणि म्हणून प्रियांनो या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे की त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. पहिली गोष्ट की स्वीकार करणं, आणि त्याच नंतर प्रियांनो त्या व्यक्तीला, तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि त्याच व्यक्तीला देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं, त्यानंतर त्याच्या नावावर विश्वास ठेवणं, आणि त्यानंतरच तो व्यक्ती काय बनू शकतो? देवाची मुले. देवाची मुले जर आम्ही बनलो तर आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता राहील? राजाच्या मुलाला कुठल्या गोष्टीची कमतरता असते? असते का? मुळेच नाही. राजा आणि तो राजपुत्र, राजकन्या. हालेलुया. सो तो परमेश्वर, तो राजाधिराज आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू त्याला म्हणलेला आहे, आणि देवांचा देव त्याला म्हणलेला आहे. आणि म्हणून पियानो जर तो प्रभू, तो परमेश्वर जर आम्हाला प्राप्त होतो, आम्ही जर त्याचा उघडपणे स्वीकार करतो, आम्ही जर उघडपणे त्याच्यावर विश्वास ठेवतो, तर पियानो आम्हाला येशूच्या नावामध्ये देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त होतो. हालेलुया. सो देवाची मुले आम्ही बनल्यानंतर पियानो आमच्या जीवनातील समस्या तो पिता पाहणार नाही का? लेकरांच्या समस्या आई वडिलांना दिसत नाही का? त्यांच्या अडचणी आई वडिलांना समजत नाही का? नक्की समजतात. आणि म्हणून पियांनो जर आम्ही त्याची मुले बनतो तर आमच्या अडचणी त्या परमेश्वराच्या अडचणी बनतात, आमचे दुःख त्या परमेश्वराचे दुःख बनतात, आमचे आजार त्या परमेश्वराचे आजार बनतात. आणि म्हणून पियांनो त्या समस्यामध्ये तो परमेश्वर आम्हाला कदापिही राहू देत नाही, तर त्या प्रत्येक गोष्टीतून तो आम्हाला इझिली बाहेर काढतो. विश्वास करा, तुम्ही देवाचे मुले आहात. हालेलुया. तुम्ही देवाची मुले आहात, कारण तुम्ही देवाचा, त्या परमेश्वराचा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्ही स्वीकार केला आहे. हालेलुया. तुम्ही स्वीकार केलेला असताना प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विश्वास केलेला असताना प्रियांनो, तुमच्या जीवनातील समस्या या कायम स्वरूपाच्या नाहीयेत. तुमच्या जीवनातील आजार, तुमच्या जीवनातील समस्या, अडचणी, दुःख, निराशा या गोष्टी कायम स्वरूपाच्या नाही. यातून परमेश्वर नक्की तुम्हाला मोकळीकता देण्यासाठी त्याने तुम्हाला देवाची मुलं असं बनवलेलं आहे. तो अधिकार पियांनो या स्वरूपाने आणखी आम्हाला वारसा हक्क सुद्धा मिळावा यासाठी आहे. मुलं बनल्यानंतर पियांनो वारसा हक्क आम्हाला नक्की मिळतो काही नाही? मिळतो की नाही? तो वारसा हक्क आम्हाला प्रत्येकांना यासाठी की ज्या ठिकाणी पिता आहे त्या ठिकाणी त्याच्या लेकरांनी सुद्धा असावं. बोलो येशू मसीह की. त्याच्याकडे असलेली समृद्धी, त्याच्याकडे असलेले आशीर्वाद, त्याच्याकडे असलेली शांती पियांनो वारसा हक्काने आम्हाला ऑटोमॅटिकली मिळतात. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला प्रत्येकांना येशूच्या द्वारे पियांनो अब्राहमाला देव केलेले आशीर्वाद प्रत्येकांना प्राप्त होतात. अब्राहमाला काय काय आशीर्वाद दिले माहिती आहे? परमेश्वराने त्याला जे आशीर्वाद दिले की जे कोणी तुझं अभिष्ट चिंतितील मी त्याचं अभिष्ट करेल, जे कोणी तुझं अनिष्ट चिंतितील मी त्याचं अनिष्ट करेल. स्पष्ट असा. तुमच्याबद्दल कोणी जरी वाईट विचार केला परमेश्वर त्याचं वाईट करेल, तुमच्याबद्दल जर कोणी चांगला विचार केला परमेश्वर तुमचं चांगलं करेल, त्याचं चांगलं करेल. हालेलुया. म्हणून पियांनो आपल्याबद्दल जर कोणी वाईट विचार करताय चिंता करू नका, प्रार्थना करा, परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. हालेलुया. परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे, आणि परमेश्वर जर आपल्या पक्षाचा आहे आम्हाला चिंता काळजी असता कामा नाही. कारण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं मी आपली शांती तुम्हाला देतो, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवतो. जग जसं देते तसं नाही, तुमचं अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. आपल्या जीवनातील अस्वस्थता, आपल्या जीवनातील भय, आपल्या जीवनातील दडपण या सगळ्या गोष्टीतून मोकळीकता देण्यासाठी त्याने आम्हाला प्रत्येकांना देवाची मुले बनण्याचा अधिकार त्याने दिलेला आहे. जर आम्ही त्याची मुले आहोत तर त्याची शांती आमची आहे, त्याचा आनंद सुद्धा आमचा आहे, त्याची समृद्धी सुद्धा आमची आहे, त्याचं आरोग्य सुद्धा आमचं आहे. सर्व गोष्टीचा पूर्णतः प्रभू आमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कोण आहोत? देवाची मुले आहोत. हालेलुया.
हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया, योहान कुशुवर्तमानाचा अध्याय 14 आणि वचन 13 आणि 14 आम्ही वाचूयात. जॉन चॅप्टर 14 वर्स 13 अँड 14 या ठिकाणामध्ये वचनात आम्हाला पाहायला मिळतं. योहान कुशुवर्तमान अध्याय 14 वचन 13 आणि 14 मध्ये, पुत्राच्या ठाईत पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ती मी करीन. हालेलुया. सो सहावी महत्वपूर्ण गोष्ट आमच्यासाठी आहे की आम्हाला प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावामध्ये मिळेल. हालेलुया. किती जणांना वाटतं की तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला परमेश्वराने द्यावं? तर येशूच्या नावामध्ये प्रार्थना करा. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर प्रभू तुम्हाला नक्की देईल. कारण वचन स्पष्टतेने या ठिकाणी सांगतं, प्रियांनो, परमेश्वराला एकच गोष्ट जमत नाही, प्रभूला एकच गोष्ट जमत नाही, ते म्हणजे खोटं बोलणं. हालेलुया. बाकी सगळ्या गोष्टी त्याला जमतात. हालेलुया. हालेलुया. फक्त त्याला खोटं बोलणं जमत नाही आणि खोट्या गोष्टी प्रियानो तो करतच नाही. त्याने स्पष्टतेने ही गोष्ट सांगितलेली आहे की जर आम्ही पुत्राच्या ठाई पित्याचं गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करील. विश्वास करा, तुम्ही येशूच्या नावात जे काही मागाल त्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर प्रभू तुम्हाला नक्की देईल. विश्वास करा. आतापर्यंत या गोष्टीचा अनुभव तुम्हाला आलाही असेल आणि म्हणून अनेक वेळेस आपण प्रार्थना करतो की ही सर्व जी विनंती पित्या मी तुझ्याकडे केली आहे ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वीकार. हालेलुया. आणि ज्या वेळामध्ये आम्ही येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, प्रियांनो, ही गॅरंटी आहे प्रभू येशू ख्रिस्ताकडनं, परमेश्वराकडनं, की आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्की मिळालेलं आहे. हालेलुया. म्हणून कितीही मोठी व्याधी असू द्या, किती मोठी समस्या असू द्या, आजार असू द्या, चिंता असू द्या, काळजी असू द्या, मतभेद असू द्या, कितीही मोठी समस्या आपल्या जीवनामध्ये असू द्या, यांनो येशूच्या नावात तुम्ही प्रार्थना करा. वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्ट सांगत आहे की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करील. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ती मी करीन. ही गोष्ट परत का बरं सांगितली? की आम्हाला या गोष्टीचा विश्वास पटावा. हालेलुया. शंका आम्ही बाळगू नये. विश्वास करा की येशूच्या नावात तुम्ही मागितलंय, नक्की तुम्हाला मिळणार. पण योग्य गोष्ट आम्ही मागावी ही गोष्ट सुद्धा फार गरजेची आहे बरं का. अयोग्य, परमेश्वराकडे जर आम्ही अयोग्य गोष्ट मागितली तर आम्हाला मिळणार नाही. आणि चैनीबाबत जर आम्ही गोष्टी मागितल्या तर परमेश्वर मुळीच देणार नाही. आमची आवश्यकता काय आहे परमेश्वराला माहिती आहे. आमच्या मागणी आणि कल्पनापेक्षा अधिकतेने देणारा तो परमेश्वर आहे. किती जण विश्वास करता? मागणी आणि कल्पनेपेक्षा देणारा तो परमेश्वर आहे. आमची गरज काय आहे, आमची मागणी काय आहे, परमेश्वराला माहिती आहे. हालेलुया. हालेलुया. सो एका आईला माहिती असतं की माझ्या बाळाला भूक लागलेली आहे, बरोबर आहे, आणि ती त्याच्या अगोदर आपल्या बाळाला ती भूक पूर्ण करते. सो त्या प्रकारे जर परमेश्वर पियानो याच्याकडे जर आम्ही पाहिलं तर त्याला माहिती की आमची गरज काय आहे. मातेचं हृदय असलेला तो परमेश्वर आहे. एका पित्याचं हृदय असलेला तो परमेश्वर आहे. आणि जर तो परमेश्वर इतका मनुष्याला निर्माण करणारा, मातेला निर्माण करणारा, पित्याला निर्माण करणारा तो परमेश्वर आहे, तर त्या परमेश्वराला आमची गरज माहिती नाही का? आम्ही किती व्याकुळ होतो, आम्ही किती त्रासामध्ये आहोत, आम्ही किती संकटामध्ये आहोत, आम्ही किती वेगवेगळ्या प्रकारच्या ओझ्याखाली आम्ही दबलेलो आहोत, या गोष्टी परमेश्वराला माहिती नाही का? परंतु परमेश्वराचं वचन मला सांगतं की आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे प्रियानो तो आमच्या जीवनामध्ये परीक्षा मुळीच होऊ देत नाही. परंतु जर आमच्या जीवनामध्ये समस्या येतात, आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात, आमच्या जीवनामध्ये अडचणी येतात, तर पियानो त्या एकमेव गोष्टीसाठी की पियानो अधिक आम्ही परिपक्व व्हावं, अधिक आम्ही समृद्ध व्हावं, अधिक आम्ही पियानो दृढ व्हावं, अधिक पियानो आम्ही खंबीर व्हावं, की आमचा विश्वास अधिकतेने वाढावा. बोलू येशू मसीह की. म्हणून पियानो समस्याला घाबरायचं नाहीये, अडचणींना घाबरायचं नाहीये, आजारपणाला घाबरायचं नाहीये, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना आम्हाला घाबरायचं नाहीये. तर पियानो आम्हाला फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक प्रार्थनेची पियानो विनंती आम्हाला पित्याकडे करायची. आमच्या प्रत्येकांच्या प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावामध्ये आम्हाला नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. सो प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावामध्ये आहे. आणखी एक पाहूया की ही सातवी बाब आमच्यासाठी फार महत्वाची आहे. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये पियानो आम्ही कन्फ्यूज असतो की आम्ही काय करायला पाहिजे. आम्हाला समजत नाही की आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य नेतृत्व मिळत नाही. किती जणांना होतं असं?
बऱ्याच जणांना होतं, योग्य निर्णय होत नाही. परंतु प्रियानो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराकडे येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो, या ठिकाणामध्ये एक वचन सांगितलेलं आहे. ते वचन आम्ही वाचूया. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 23 आणि वचन 3 मध्ये. सॅम चॅप्टर 23 वर्स 3. स्तोत्रसंहिता 23 आणि वचन 3 मध्ये. तो माझा जीव ताजातवाने करीतो, तो आपल्या नावासाठी मला नित्य मार्गाने चालवितो. हालेलुया. तो आपल्या नावासाठी मला काय करतो? नीती मार्गाने चालवितो. आणि नीतीचा मार्ग दाखविणारा कोण आहे? प्रभू येशू आहे. हालेलुया. तो आपल्या नावासाठी. येशूच्या नावाचा अर्थ काय माहिती? येशूच्या नावाचा अर्थ, हालेलुया, हालेलुया, येशू, की त्याच्या नावाचा अर्थ होतो तारणारा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आणखी एक नाव पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की त्याला इम्मानुएल म्हणलेला आहे, तो आम्हा बरोबर देव. आणखी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की अनेकांनी प्रियांनो आपापल्या अनुभवाने वेगवेगळी नावं त्या परमेश्वर पित्याला देऊ केले. हालेलुया. एलोहिम त्याला म्हणलेला आहे, एल शदाय त्याला म्हणलेला आहे. आणि त्याच्या नावासाठी तो आम्हाला प्रत्येकांना त्याच्या नीती मार्गाने तो चालवितो. सो त्याच्या नावामध्ये प्रियांनो आम्हाला नेतृत्व मिळतं. ज्या गोष्टीची आवश्यकता आम्हाला पडते प्रियांनो, आम्हाला समजत नाही, आम्हाला कन्फ्युजन होतं, आम्ही प्रियांनो भ्रमामध्ये पडतो, त्या वेळामध्ये तो आपल्या नावासाठी आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पुढे जर वाचलं तर वचन आम्हाला सांगतं, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभिंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया हे लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वराच्या घरामध्ये आम्ही चिरकाल तेव्हाच राहू ज्यावेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आम्हाला प्रत्येकांना त्याच्या नीतीच्या मार्गाने तो आम्हाला चालवेल. नीती ही परमेश्वराकडनं आम्हाला मिळते त्याच्या वचनाच्या द्वारे. हालेलुया. नीतिमत्वता. आणि ही नीतिमत्वता प्रियांनो केवळ आणि केवळ प्रभूच्या द्वारे आम्हाला मिळते, त्याच्या मार्गाने आम्हाला प्राप्त होते. आणि त्याच्या नावासाठी तो आम्हाला प्रत्येकांना काय करतो? त्याच्या नीतीच्या मार्गाने चालवितो. आज आम्ही जगामध्ये पाहतो की अनेक लोक प्रियांनो अनेक लोकांना फसवतात वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या कारणांनी. परंतु प्रियांनो परमेश्वर त्याच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये यासाठी चालवितो की त्यांच्या जीवनामध्ये नीतिमत्वता असावी. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हणलेलं आहे की तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि तुम्ही तुमचा तो खारटपणा, तुम्ही तो मिठाचा प्रियांनो खारटपणा तुम्ही टिकवणं गरजेचं आहे. आम्ही आमची नीतिमत्वता टिकवावी यासाठी प्रियांनो वचन वाचणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो दुःख आल्या, आम्हाला जर कोणी फसवलं तर प्रियांनो आम्ही अविश्वास आमच्या जीवनामध्ये मिळूच येऊ देता कामा नये. कारण आम्हाला चालविणारा, आमचा मार्गदर्शक करणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रियांनो ही नीतिमत्वता केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडनं आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे की तो माझा जीव ताजतवाना करीतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. सो प्रियांनो आमचा जीव ताजतवाना करणारा आणि आम्हाला नीतीच्या मार्गाने चालविणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही आज नेतृत्व प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागितलं पाहिजे की प्रभूजी तू माझ्या जीवनाचा चालक मालक तो हो, तू मला मार्गदर्शन कर, मी कोणता निर्णय करावा, मी काय करावं, या गोष्टीसाठी परमेश्वरा योग्य नेतृत्व केवळ तूच आहे. जगातलं नेतृत्व हे संपुष्टात येणार आहे. जगातलं नेतृत्व हे कदाचित फसवा असू शकतं. जगातलं नेतृत्व कदाचित आम्हाला कुमार्गाला घेऊन जाणार, वाईट मार्गाला घेऊन जाणार असू शकतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त असा मार्गदर्शक आहे की तो केवळ आणि केवळ पित्याकडे घेऊन जाणार आहे. तो नीतीच्या मार्गाने आम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. जर नेतृत्व करणारा योग्य आहे, तो नेतृत्व करणारा प्रियांनो पवित्र आहे, शुद्ध आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की नेतृत्व हे सुद्धा आम्हाला येशूच्या नावाने प्राप्त होतं. आणि म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पाहिलं की एकच नाव आहे. ते नाव, एका नावामध्ये पहिली गोष्ट तारण आहे, एका नावामध्ये
प्रियांनो येशूच्या नावामध्ये पापांची क्षमा आहे, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये सार्वकालिक जीवन आहे, येशूच्या नावामध्ये देवाची मुले होण्याचा अधिकार आम्हाला आहे, येशूच्या नावामध्ये प्रियांनो आमच्या प्रार्थनेचं उत्तर आहे, येशूच्या नावामध्येच प्रियांनो आम्हाला नेतृत्व आहे. हालेलुया. आता मला सांगा, इतक्या गोष्टीपैकी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आम्हाला नाहीये? हालेलुया. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रियांनो या गोष्टींचीच आवश्यकता आहे. जर प्रियांनो येशूचं नेतृत्व आम्हाला मिळालं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियांनो नावामध्ये जर आम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जर आम्हाला सामर्थ्य मिळालं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्येच प्रियांनो आम्हाला पापांची क्षमा मिळाली, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जर आम्हाला तारण मिळालं, तर आम्हाला जगातल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे का? हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही सर्व जग मिळवण्यापेक्षा, जगातल्या गोष्टी मिळवण्यापेक्षा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही अगोदर मिळवावं. हालेलुया. आम्ही येशूला मिळवावं. जर आम्ही येशूला प्राप्त केलं तर बाकीच्या गोष्टी आम्हाला ऑटोमॅटिकली मिळतील. बोले येशू मसीह की. आमच्या आवश्यकता आम्हाला जितक्या माहिती तितक्या त्यापेक्षा अधिकतेने त्या परमेश्वराला माहिती की आमच्या आवश्यकता, आमच्या गरजा काय आहेत. आणि जर आमच्या गरजा त्याला माहिती आहेत तर त्या गरजा तशाच राहू देईल का? मुळीच राहू देणार नाही. परंतु योग्य गरजा पूर्ण करणार तो परमेश्वर आहे, ही गोष्ट स्पष्ट समजून घ्या. योग्य गरजा. हालेलुया. अवाजवी गरजा तो मुळीच त्याच्याकडे राहत नाही. ज्या अवाजवी गोष्टी जर आम्ही परमेश्वराकडे मागतो, परमेश्वर ऐकणार नाही. योग्य गरजा, योग्य प्रार्थना, योग्य विनंती जर आम्ही परमेश्वराकडे केली तरच तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला देईल. परंतु आज जगातल्या प्रत्येक व्यक्तींना एका नावाची गरज आहे, ते नाव म्हणजे येशूचं नाव. हालेलुया. आम्हाला ही गोष्ट कळाली की एकच नाव आहे तारण देण्यासाठी, एकच नाव आहे पापांची क्षमा देण्यासाठी, एकच नाव आहे सामर्थ्य देण्यासाठी, एकच नाव आहे सार्वकालिक जीवन देण्यासाठी, एकच नाव आहे देवाची मुले बनण्यासाठी, एकच नाव आहे प्रार्थने उत्तर देण्यासाठी, एकच नाव आहे नेतृत्व करण्यासाठी. ते एकच नाव आहे येशू हे नाव आहे. हालेलुया. आम्हाला ते कळालं. आता आम्ही इतरांना सुद्धा सांगूया की येशूवरती विश्वास करा. येशू प्रभू आहे. येशूच जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. येशूलाच पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं. आणि जो कोणी येशूवरती विश्वास करतो त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रियानो तारण होतं. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या एकाच नावामध्ये म्हणजे येशूच्या नावामध्ये प्रत्येकांना तारण देव, पापांची क्षमा देव, सामर्थ्य देव, सार्वकालिक जीवन देव, देवाची मुले होण्याचा अधिकार देव, प्रार्थनेचं उत्तर देव आणि प्रत्येकांना प्रियानो नेतृत्व करण्याचं सामर्थ्य प्रत्येकांना तो प्रभू येशू प्रदान करो. देवाप करो. हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू परमेश्वर आपल्या प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आदित्यने आशीर्वादित करो. आमेन.